आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम फारच महत्त्वाचा आहे आणि त्याच्या अनुषंगानं बघा म्हणजे काल होता 9 ऑगस्ट। 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन। हाच तो दिवस ज्या दिवशी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी छोडो भारत चले जाओ असा नारा दिला। करेंगे या मरेंगे हा मंत्र 9 ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता। क्रांतीची ज्योतच पेटली। ब्रिटिश सत्तेला हकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली। प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता। ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती। हे रोखायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला होता। ब्रिटिशांनी पहाटे 5 वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं। त्यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, आता प्रत्येक जणच पुढारी होईल आणि तसंच घडलं। गांधीजींनी अवघ्या देशाला भारून टाकलं होतं। तो काळच तसा होता, मुलखा वेगळा, विलक्षण। ब्रिटिशांना हाकलायचं हे तर होतंच उद्दिष्ट, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नव्या मूल्यांवर देश उभा करायचा होता। स्वातंत्र्य चळवळ हे असं आंदोलन होतं, उद्याच्या भारताला जन्म देणारी अशी गर्भार भूमी होती। काय कालखंड होता तो। पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येय पथावरती। कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे बांधून शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे। एकच तारा समोर आणिक पाय तळी अंगार, होता पाय तळी अंगार। गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार। असं हे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक ज्यांना अजिंक्य मानलं जात होतं, त्या इंग्रज सरकारच्या विरोधात क्रांतिसूर्य नाना पाटील उभे राहिले आणि त्यांनी प्रतिसरकार स्थापन केलं। जे सरकार लोकांचं नाही ते मी उलथून टाकणार आणि मी माझं सरकार उभं करणार अशी प्रतिज्ञा करत नाना पाटील आणि त्यांच्या सवंगड्यांनी एल्गार पुकारला। क्रांतीचा जय जयकार केला। काल 9 ऑगस्ट अशा वेळी मला इतिहास तर आठवतो आहेच, पण वर्तमानही त्याच वेळी अस्वस्थ करतोय आणि अशा वेळी भविष्याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे। आजचा विषय आहे गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार। गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार। आणि आजचा मी म्हटल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम मुळातच वेगळा आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये जे नामवंत आहेत ते नामवंत फार महत्त्वाचे आहेत, ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला। क्रांतिसिंह नाना पाटील। क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या असणारी हौसाबाई पाटील ही या चर्चेमध्ये माझ्या सोबत असणार आहे। त्याचप्रमाणे क्रांतिसिंहांचे नातू असणारे ॲडव्होकेट सुभाष पाटील हेही माझ्यासोबत असणार आहेत। त्याचप्रमाणे माझ्यासोबत प्राध्यापक विलास पाटील हे पण सोबत असणार आहेत। हे तिघं जे आहेत या तिघांची मी वेगळी मुलाखत घेतलेली आहे, त्यामुळे ती मुलाखत वेगळी मी दाखवणार आहे। आणि आत्ता इथे लाईव्ह चर्चेसाठी माझ्यासोबत जे पाहुणे आहेत त्याच्यामध्ये वीरा देशमुख माझ्यासोबत आहेत। वीरा देशमुख हे क्रांतीचे साक्षीदार असणारे असे आमचे वीरा देशमुख माझ्या शेजारी बसलेले आहेत। त्याचप्रमाणे वसंत सुर्वे हे माझ्या शेजारी आहेत। मोहन ठोसर हे माझ्या शेजारी आहेत। आणि इतिहासाचे अभ्यासक असणारे त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तक मंडळावर जे इतिहासाचे संशोधक म्हणून काम करतात असे प्राध्यापक संजय वझरेकर हे पण माझ्यासोबत आहेत। त्याचप्रमाणे 2 विद्यार्थिनी माझ्यासोबत आहेत। एक आहे जान्हवी ताम्हणकर आणि दुसरी आहे स्नेहा जाधव। या सगळ्याच नामवंतांच्या सोबत मला गप्पा मारायच्यात। खरं आजचा विषय जो आहे ना तो विषय जरा वेगळा आहे। त्याच्यामध्ये मला एकाच वेळी सांगायचा आहे वारसा आणि त्याच वेळी दाखवायचा आहे वर्तमानाचा आरसा। कारण क्रांती दिन किंवा 9 ऑगस्ट एकूण क्रांती अशा जेव्हा गोष्टी आपण करत असतो तेव्हा अनेकदा नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींविषयी तेवढी माहिती असतेच असं नाही। आणि अलीकडच्या कालावधीमध्ये तर पूर्वी काही घडलं होतं याचाच विसर लोकांना पडत चाललेला आहे। त्यामुळे तो सगळा इतिहास किती महत्त्वाचा आहे। आपल्याकडे अडचण अशी होते की एकतर आपण इतिहासाचं रूपांतर अस्मितेमध्ये करतो आणि ते एवढं भावनिक करून टाकतो की इतिहासाबद्दल काही बोलायचंच नाही, किंवा आपण इतिहासाकडे अक्षरशः दुर्लक्ष करतो।
इतिहास किती महत्त्वाचा असतो, कारण त्या शेवटी इतिहासामधूनच तुम्हाला वर्तमान अधोरेखित करता येतो आणि भविष्याची वाट त्यातूनच सूचित होत असते. आणि म्हणून हा इतिहास कळणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळी जेव्हा आता आपण एकूण भारताच्या अनुषंगानं बोलतो आहोत, डिजिटल इंडिया आणि अशा अनेक गोष्टी आपण बोलतो आहोत, अशा वेळी भारताचा प्रवास कसा झाला, भारत नावाच्या देशाची गोष्ट आकाराला कशी आली, हे सगळं कळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज जरा गप्पा मारूयात. ज्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला, ज्यांनी स्वातंत्र्यासाठीचा लढा अनुभवला, ज्यांनी प्रत्यक्ष त्यामध्ये भाग घेतला, ज्यांनी प्रत्यक्ष त्या क्रांतिकारकांना मदत केली, असे क्रांतीचे साक्षीदार आत्ता माझ्यासोबत आहेत. आणि त्याचप्रमाणे अगदी 18-20 वर्षांच्या अशा 2 मुली त्याही मुद्दा माझ्यासोबत आहेत, कारण त्यांनाही मला विचारायचं आहे की एकूण या क्रांतीकडं, या सगळ्या गोष्टींकडं त्या कसं बघतात. हे सगळं जे आहे वारसा आणि आरसा हे या निमित्तानं पुढे येईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि सगळी चर्चा सुरू करताना मला मुद्दाम सुरुवातीला जायचं आहे ते या छोट्या मुलींकडं. कारण असं आहे की या छोट्या मुलींना मुळामध्ये क्रांती दिन किंवा स्वातंत्र्य दिन या सगळ्या गोष्टींचं महत्त्व किती वाटतं ते समजून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मला सुरुवातीला जायचं आहे जान्हवीकडं. जान्हवी, मला एक सांग की 9 ऑगस्ट काल साजरा झाला, सगळीकडे वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या, टेलिव्हिजनवर सुद्धा दाखवलं गेलं. जान्हवी, मला सांग की 9 ऑगस्ट क्रांती दिन असं म्हटलं की तुला काय माहिती आहे आणि काय वाटतं? जसं की आम्हाला शाळेत 10वी पर्यंत शिकवलं गेलंय, त्या हिशोबाने जे मला माहिती आहे ते एवढं आहे की गांधीजींनी जेव्हा ब्रिटिशर्सना भारतातून बाहेर काढण्यासाठी भारत छोडो असा नारा लावला होता, त्याला आपण पुढे जाऊन एक क्रांती दिवस म्हणून साजरा करतो. अच्छा, जान्हवी असं म्हणते की हा क्रांती दिवस आहे आणि मला माहिती आहे. स्नेहा, क्रांती म्हणजे नक्की काय? एखाद्या छोट्या बदलातून मोठा बदल घडवणे म्हणजेच क्रांती असं आहे. तर जसं की आपण पूर्वी मोबाईल वापरत नव्हतो, आता आपण छोट्या छोट्या मुलांकडे बघतो, अगदी 10वी अगदी 3री-4थीच्या मुलं टॅब वगैरे घेऊन हिंडतात. तर ती एक प्रकारची क्रांतीच आहे. आणि मी एक डिजिटल युगामध्ये जन्मलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी एक मोबाईल, इंटरनेट या सगळ्या गोष्टी क्रांती आहेत. बघा प्राध्यापक संजय वझरेकर, स्नेहलला जे काही माहिती आहे ते डिजिटल क्रांती किंवा एवढीच क्रांती तिला माहिती आहे. ती क्रांती काही नाकारण्याचं कारण नाही, ती क्रांती महत्त्वाची आहेच. पण जरा क्रांती दिनाचं औचित्य, संदर्भ थोडं सांगा ना. निदान या मुलींनी एवढं तरी सांगितलं. परिस्थिती फार गंभीर आहे. काही वर्षापूर्वी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 गोष्टींचा सुद्धा फरक नवीन पिढीतल्या काही मुलांना माहिती नाही. जे सेलिब्रिटी म्हणतो त्यांना पण हा फरक माहिती नाहीये. एक उदाहरण देतो. प्रत्येकाला असं वाटतं की काही नाही, 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे, झालं, गांधीजी आले आणि झाली, क्रांतीला सुरुवात झाली. तसं नाहीये. तुम्ही विद्यार्थीच आहात माझे एक प्रकारे, आणि इथे काही बुजुर्ग आहेत. असं एक जुलै महिन्यामध्ये गांधीजी मौन व्रताला बसलेले होते आणि मौन व्रतात गांधीजी कधीच कोणाशी काही बोलत नव्हते. तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं आलं, समजा या क्षणाला मी ब्रिटिशांना असं बोललो की हा देश त्यांनी सोडून चालते वा, तर काय वाटेल? थोडंसं मी 1-2 मिनिटं बोललेला, थोडं मोठं आहे निवेदन. काय वाटेल? तर असं मनामध्ये त्यांच्या विचार आला. मौन व्रत संपल्यानंतर महात्मा गांधींनी पंडित नेहरू, पटेल, आझाद या सगळ्यांना हे बोलून दाखवलं. तर सगळेजण बोलले हे शक्य नाही गांधीजी. गांधीजी बोलले हे शक्य आहे, आणि तुम्ही जर नसाल करत तर मी एकटा करेल. आणि गांधीजी वजा केले तर काँग्रेस तेव्हा 0 होती. त्यामुळे मग असं ठरलं की ठीक आहे गांधीजी, तुम्ही म्हणाल तसं. आता पुढचा सगळा इतिहास न घेता मी डायरेक्ट 8 ऑगस्टला येतो. 8 ऑगस्टला गांधीजी गवालिया टँक मैदानावरती आलं, ज्याला आजचं आझाद क्रांती मैदान म्हणतात, आणि ते आता खूप छोटंसं राहिलेलं आहे. मी तिथे स्वतः जाऊन अभिवादन त्याला करून आलेलो आहे एकदा. त्या मैदानावरती त्या काळात 50,000 लोक जमलेले होते. देश विदेशातले पत्रकार आलेले होते. भव्य दिव्य असं ते व्यासपीठ होतं. आणि 8 ऑगस्टला मगाशी सर म्हणले, आवटे सर, की तेव्हाच तिथे गांधीजींनी नारा दिला की बस खूप झालं, आता हे शेवटचं, करेंगे या मरेंगे, करा अथवा मरा. आणि उद्या सकाळी 9 वाजता साधारणतः 7, 7:30, 8 सगळ्यांनी परत जमा. परंतु गंमत अशी झाली की पोलीस आयुक्त बटलर पहाटे 3 वाजता 9 ऑगस्टला बिर्ला हाऊसमध्ये गेले, गांधीजींना अटक केले, नेहरूंना पण अटक केले. त्यांना नेहरूंना तर तिकडे नगरला तिथे तुरुंगामध्ये ठेवलं. लोक जमले, लोकांना याची काही कल्पना नव्हती. तुम्ही मोबाईल युगाची आत्ताच गोष्ट केली, तेव्हा काही मोबाईल काय साधे टेलिफोन नव्हते. आणि मग लोकांना कुठून तरी कळलं की अरे हे कोणी नाहीयेत, सगळे अटक झालेले आहेत. आणि प्रत्येक माणूस क्रांतीची एक चिंगार बनला.
असं म्हणतात की त्यावेळेस एक छोटा मुलगा असा 16-17 वर्षाचा उभा राहिला आणि तो जो आता तिरंगा दिसतोय तो फडकवायचा त्याने प्रयत्न केला, तेव्हा इंग्रजांनी गोळी घातली आणि तिथेच क्रांतीची मशाल काय झाली, दुमदुमली आणि ऑगस्ट क्रांतीची राव सुरू झाली. मशाल पेटली. वीरा देशमुख आता आपल्यासोबत आहेत. वीरा देशमुख, आम्ही सगळे हे इतिहास वाचतो आहोत आणि त्यातून शिकतो आहोत, पण तुम्ही यातला बराचसा इतिहासाचा जो भाग आम्ही वाचतो आहोत तो प्रत्यक्ष बघितलेला आहे. तो सगळा कालखंड नक्की कसा होता, किती भारावलेला होता, जरा सांगा ना. स्वातंत्र्याप्रमाणे सगळं जे भारावलं होतं ही गोष्ट अगदी सत्य होती. आणि त्याच्या आधी वीरा देशमुख, तुमचं वय किती? माझं वय आता 94 चालू आहे. 94 आहे. बर. आणि तुमचं गाव कुठलं? पोटलपाली, कर्जत तालुक्यात, कर्जत जवळ आहे. कर्जत जवळ आहे. अच्छा, मग तुम्हाला एखादा अनुभव काही सांगा ना असा. हां, अनुभव असा की ज्यावेळेला गांधीजींनी नारा दिला की आता तुम्ही सगळे स्वतंत्र झालात, त्यावेळेला तरुण मंडळींनी एक ठरवलं की भूमिगत राहायचं, आता पकडून जायचं नाही, आपण भूमिगत राहून कार्य करायचं. आणि तो आदेश संदेश घेऊन आमच्या कर्जतचे तरुण वकील भाई कोतवाल ज्यांना म्हणत, ते पुढे हुतात्मा झाले. ते कर्जतला राहत होते, परंतु पकडून न जाता आपण भूमिगत राहायचं असा निर्णय घेऊन ते आणि त्यांचे काही सहकारी हे माझ्या गावी आले. माझं गाव कर्जतपासून 20 किलोमीटरवरची डोंगराच्या पाठीशी आहे, तिथे आमच्याकडे आले आणि काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं. आणि आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भूमिगत राहणार, आम्ही सरकारला काही शरण जाणार नाही आणि पकडून घेणार देखील नाही. आणि मग माझ्या गावात ज्यावेळेला कोतवाल राहिले त्यावेळेला एक एक करून अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी गोळा झाले आणि 3 महिने त्यांनी आमच्या गावामध्ये वास्तव्य केलं. माझं छोटं गाव आहे. त्यावेळेला कोणतीही सोय नव्हती, परंतु मग ह्या क्रांतिकारकांना मदत करण्याकरता माझा एक उपयोग त्यांनी असा केला की कर्जतला एक विशिष्ट ठिकाणी आम्हाला ते पाठवायचे की तिथे काही कोणाचे काही पत्र आले, काही संदेश आला का, तर मी तो तिथून आणून भाईंना द्यायचं कोतवालांना. हां, आणि कोतवालांचा जो काही निरोप असेल तो तिकडे पोहोचवायचा. हे काम मला त्यावेळेला करता आलं. माझ्या गावापासून कर्जत हे साधारण 20 किलोमीटर 4 तासाचा रस्ता असायचा, 3 ते 4. मी पायी जायचं आणि पायी यायचं. वा, कबूतर जा जा जा. तुम्ही म्हणजे संदेश पोहोचवण्याचं एवढं महत्वाचं काम त्या कालावधीमध्ये केलेलं आहे. कबूतर जा जा म्हटलं की जान्हवी आणि स्नेहा आमच्या हसतात बघा. पण बघा, कबुतराचा हा पण रोल लक्षात घ्या तुम्ही, कबूतर जा जा. पण तुम्हाला गंमत सांगतो, क्रांतीचा उल्लेख आपण सातत्याने करतो आहोत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी आपल्यापैकी प्रत्येकाला उत्सुकी आहे, आदर आहे. आणि खरंच या माणसानं प्रतिसरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केला, प्रतिसरकार स्थापन केलं, हे अक्षरशः विलक्षण पर्व आहे. मी मुद्दाम सांगतो की मी मध्यंतरी विट्याला गेलो होतो. सांगली जिल्ह्यामध्ये विटा नावाचं जे गाव आहे, त्या विट्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाबाई पाटील या असतात. आणि वीरा देशमुख, तुमचं वय 94 आहे, हौसाबाईंचं वय सुद्धा 91-92 आहे. त्यांच्याशी मी गप्पा मारल्या. त्यांना अनेक गोष्टी आठवतात की थेटपणे नानांसोबत, आपल्या वडिलांसोबत त्यांनी जो संघर्ष केला. हौसाबाई काय म्हणतायत ते फक्त बघूया. ती मुलाखत मी घेतली विट्यामध्ये जाऊन, ती मुलाखत आपण बघूया. हौसाबाई काय म्हणतायत. बरं, मला सांगा, तुम्ही तेव्हा लहान होता, अगदी लहान होता. 3 वर्षाची हा, तेव्हा तुमची वडिलांबद्दलची आठवण काय आहे? माझी मला का मुलीन माझं जन्माची 9 वेळा केली तिच्या. मग कधी वर्षा शिक्षा झाली, कधी 4 महिन्याची झाली. आता मी ती सुटून आले, दिवसभर गावात फिरलं, सगळ्यांच्या ओळखी पाळखी. संध्याकाळी स्वतः टाकलं, सगळी बसलो होतं. मग मला यासाठी असं इकडनं हात करायला लागलो. मी म्हणलं, आई कोण का माणूस आहे म्हणजे आपल्याला आम्हाला धरायला असं असं करते ती. मग तेव्हा तुमचं वय होतं 3 वर्ष. हा, मग आणि आई म्हणजे अगं ते तुझं वडील हायची. मग तिने उठून लावायला घेतलं जवळ. म्हणलं, आत्तापासून कुठे गेलं होतं माझं वडील? हे माझं वडील आहे मधलं चुलतं. आणि शी कुठला वडील म्हणलं आणलं. मग का जवळ बसले म्हणजे डोळ्यात पाणी आलं. मग असं उचलून उठलं, जवळ घेतलं आणि म्हटलं, अगं मी घातलं होतो. म्हटलं, तुम्ही खोटं सांगता या. तुम्ही सांगता या, कोणाला भांडायचं नाही, कोणाला
वाईट बोलायचं नाही, शिवी कुणाला द्यायची नाही, कुणाची वस्तू पण घ्यायची नाही. तरी आपल्याला सापडली तर गुरुजीला सांगायचं ही कुणाचं आहे मला माहीत मला सापडली या एवढं सांगायचं. संध्याकाळी घरी आलं सगळं काय म्हणले, सरकारशी आम्ही भांडतोय म्हणून मग मी तुरुंगात जातो असं म्हणे. बरोबर. हां. मग नाही म्हणजे मी येते सरकारवर भांडायला. बर. म्हणलं कशा पैसा काढते म्हणलं आता जास्ती करायला येणं झालं लहान आहे वय म्हणून. म्हणलं तुझ्या खेळाचा एक तुझा डबा आहे होय आणि जर तुझ्या मैत्रिणी नेला तर मग तू का बसतील का. मी म्हटलं नाही मी तुला मारीन म्हटलं. मग त्याच्यासाठी आपल्या देशातली इंग्रज आली द्या आणि ते आपलंच म्हणते द्या म्हणून त्यांच्या भांडायला होतं आणि त्यांनी मी घातलं जेलमध्ये मला. तुम्ही नाना पाटलांची सभा ऐकली असेल ना. होय सभेत कसं बोलायचे, काय भाषण कसं करायचे. त्यांचं भाषण आता मला म्हणते की तुझा आवाज चांगला आहे. मी म्हटलं माझ्या वडिलांचा आवाज मला असं काय काय बोलायचे त्या सभेमध्ये, काय काय बोलायचे. काय काय बोलायचं सरकारच्या विरोधात सगळं. कसं कसं. ते आपल्याबरोबर व्यापार करायला माणूस ते आपल्या राज्याचा हक्क दाखील तुझ्या म्हणून त्याला घालवायचं. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जवळचे मित्र, सहकारी, सवंगडी कोण कोण होते त्या सगळ्या लढ्यामध्ये. लाड गुरुजी, बर. जी डी बापू. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा भूमिगत व्हायचे तेव्हा कुठं जायचे. ते काय एका गावात असं नाही, काही दिवस कुंडलच असायचं, काही दिवस आटपाडीत असायचं आणि पाऱ्यात हे तिथं घर आणि इकडे ह्या चावलीपाशी पुरी 8 दिवस सगळी माणसं बाहेरच्या बाहेर नाट्यात केली होती. पण रस्त्याकडं ते घर होतं आणि तिथंच माझं वडील बसलेलं होतं. पण कुणीच्या दाराला बघितलं नाही पडकच होतं तर. क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत असायचे पण तरीही कोणालाही सापडत कसे नव्हते आणि क्रांतिसिंह नानांसोबत मी कशी उतरले त्या लढ्यामध्ये असं सगळं हौसाबाई सांगतायत. म्हणजे ज्याप्रमाणे आता वीरा देशमुखांनी उल्लेख केला त्याप्रमाणे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या त्या सगळ्या लढाईमध्ये हौसाबाई त्यांच्यासोबत असायची आणि त्यांनी जे जे सगळे प्रसंग सांगितलेत तेवढे विलक्षण आहेत. म्हणजे माझा कॅमेरामन विजय पाटील आणि माझा तिथला सकाळचा बातमीदार प्रताप मेटकरी आम्ही जेव्हा गेलो तिथे आणि हौसाबाई बोलायला लागल्या तेव्हा मला असं वाटलं की अरे हा सगळा सिनेमाच सुरू आहे. मी आजही अनेक गोष्टी खोट्या वाटतील आपल्याला असं सगळं सुरू होतं. किती काय काय लोकांनी जीवाची बाजी लावलेली आहे आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे मगाशी वीरा देशमुख तुम्ही उल्लेख केला की तुम्ही पण या सगळ्या याच्यामध्ये संदेश वहनाचं काम केलं. मला असं वाटतं की मोहन ठोसरांनी सुद्धा असं काम केलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे हौसाबाईंनी उल्लेख केला त्यांच्या वडिलांचा तसं मोहन ठोसर सुद्धा काही सांगू शकतील. मोहन ठोसर सांगा. आता गोवारी टँकची जी सभा नेहमीचा उल्लेख होतो त्या गोवारी टँकच्या सभेला माझे वडील गेलेले होते आणि त्यावेळेला कर्जतला लोकल्स फार नव्हत्या. ते रात्रीची एक मद्रास सुटायची, त्या मद्रासने ते घरी कर्जतला आले. आल्याबरोबर त्यांना कोतवालांना कळलं की ठोसर घरी आलेले आहेत म्हणून. तर ते आमच्या घरी आले आणि आमच्या समोरच्या जाळीत एक कॉन्स्टेबल राहत होता, पोलीस कॉन्स्टेबल, आणि यांच्या सगळ्यांच्या अटकेची वॉरंट निघालेली होती. त्यामुळे आता काय करायचं, कोतवालांना बाबा आले का सांगायचं कसं. मी त्यावेळेला लहान होतो, 5-6 वर्षाचा होतो. मला लहान मुलगा म्हणून गेलो आणि कोतवालांना सांगितलं. कोतवालांना पण एक माझ्या बरोबरीचाच मुलगा एक होता, एकच भरत म्हणून. त्यांना सांगितल्यावर ते लगेच आले. आल्यावर त्या पोलीस कॉन्स्टेबलला कसं काय ते त्याला कळलं की हे कोतवाल आणि ठोसर आता एकत्र आलेले आहेत आणि त्यांची वॉरंट त्याच्याकडे होती. तर तो सारखा त्रास द्यायला लागला. तर माझ्या आईने सांगितलं की बा मी 2 लहान मुलं आहेत, हे गेलेत मुंबईला त्या सभेला. आता सभेहून ते तेवढे आलेत, आम्हाला अशी माहिती मिळाली म्हणून आले असल्यामुळे घ्या झडती घ्या, माझी 2 लहान मुलं मी घरात आहोत, दुसरं काय करणार. असं करून त्यांनी ते परतवलं त्याला. आणि मग आमच्या घराच्या मागच्या परसदारात, आता हल्ली परसदार म्हणजे मुलांना माहीत नाही, पण परसदाराच्या ह्याच्यातनं कोतवाल मग ते काय त्यांचं बोलणं झालं आणि ते परसदारात पळाले. मग ते पळाले ते मग ह्यांच्या गावाला गेले, जंगलात अगदी 20 किलोमीटर आत. एवढीच माझी आठवण आणि वडिलांनी सांगितलेली आणि आईने सांगितलेली. आणि माझ्या मी संदेशावर फक्त एवढंच केलं की बाबा आलेले आहेत आणि तिकडनं काहीतरी संदेश घेऊन ते आलेले आहेत, तर तुम्ही बाबांना भेटा. एवढंच फक्त मी त्यांना काम केलं.
मोहन ठोसरांचे बाबा किंवा मगाशी हौसाबाई पाटील यांचे बाबा जान्हवी ताम्हणकर मगाशी कार्यक्रमाला येण्यापूर्वी तू तुझ्या बाबांशी बोलत होतीस आणि किती छान संवाद होता की बाबा तुम्ही 5 वाजता इथे या, मी इथे बसले, मग तुम्ही मला फोन करा, मग मी जाईन, मग संध्याकाळी कार्यक्रम संपेल, मग आपण मिळून जाऊ, मग मिळून जाऊन आपण आईस्क्रीम खाऊ, एवढं सगळं छान आहे. आणि हे छानच आहे, म्हणजे याच्यामध्ये काही गैर नाहीये. पण तुम्ही मला सांगा की हे जेव्हा तुम्ही मुलीचं आणि वडिलांचं, मुलाचं आणि वडिलांचं हे नातं बघता स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं, की काय काय म्हणजे तुम्हाला मी सांगतो की हौसाबाई मला सांगत होत्या क्रांतिसिंह नाना पाटील यांना काहीतरी गोव्यामध्ये काही शस्त्र पोचवायची होती आणि तेव्हा या हौसाबाई प्रेग्नंट होत्या, गरोदर होत्या, त्यामुळे त्यांना जाता येणं शक्य नव्हतं. पण नाना पाटलांना त्यांनी विचारलं की मी काय करू. नाना पाटील एवढंच म्हणाले की तू माझी मुलगी आहे तसं वाग, आणि गरोदर असताना सुद्धा ती बाई गेली. मुद्दा असा आहे की हे सगळं जेव्हा तुम्ही ऐकता बघता तेव्हा जान्हवी कसं वाटतं असंच की म्हणजे भारतात जे काही सगळं चालू होतं ते कसंही करून सगळ्या लोकांना स्वातंत्र्यच हवं होतं कोणत्याही परिस्थितीत. जसं त्या गरोदर असतानाही त्यांच्या वडिलांबरोबर गेल्या, तर त्यांनी एक मुलगी आणि एक देशवासी असण्यात दोन्हीचा एक रोल त्यांनी निभावला होता तिथे. अगदी खरं आहे. हे जेव्हा मी बोलत होतो तेव्हा प्राध्यापक विलास पाटील हे हौसाबाईंचे चिरंजीव, म्हणजे क्रांतिसिंहांचे नातू. तर विट्यात जेव्हा मी गेलो होतो तेव्हा काय झालं की हौसाबाईंना अनेक प्रसंग सांगता येईनात, कारण त्यांना थोडं विस्मरण वयानुसार अशा काही गोष्टी होत्या. तर विलास पाटील माझ्याशी बोलले, प्राध्यापक विलास पाटील माझ्याशी विट्यामध्ये जे बोलले ते आता मी दाखवणार आहे. विलास पाटील काय बोलले. जागायचं नियोजन होतं, कारण त्यावेळी जे डाक बंगले होते, म्हणजे यांचा जो कार्यक्रम होता त्यातला एक कार्यक्रम सरकारी डाक बंगले जाळायचे, आणि ते वांगीचा डाक बंगला जाळण्यासाठी शेलारमा म्हणून आमचे कार्यकर्ते होते, आणि यांचं त्यासाठी नियोजन केलेलं होतं. नियोजन केलेलं होतं म्हणजे काय, तर तिथं किती पोलीस असतात, हत्यारं असतात का नाही, किती वाजता आपल्याला सोयीचं पडेल तिथं जाणं, ही माहिती काढायची. आणि मग त्यासाठी या दोघांना पाठवलेलं होतं. दिवसभर तिथं थांबल्या त्या. पोलीस विचारायचे का थांबलाय, तर मग सांगायचे ते शेलार मामा ही माझी मुलगी आहे, गरोदर आहे, माहेरी न्यायचं आहे, माझा मुलगा आता गाडी घेऊन येतो म्हटलं आहे पण अजून आला नाही. मग गबाळे होते, फाटके कपडे, पोलिसांना दया आली, थांबून दिलं. आमची गाडी येईपर्यंत आम्हाला थांबायला जागा द्या म्हटली, इथं सावली आहे. पोलिसांनी थांबून दिलं. मग 8 वाजले. मग 8 वाजता आता मग ते शेलार मामा होते म्हणायला लागले, पोरं काय येत नाही, काय झालं कोणास ठाऊक, काय बैल मिळाला नाही का काय आपल्या जोडीदाराचा, आपण जाऊया आता पायी बघू, रस्त्यात आडवा आला तर बसू गाडीत. मग निघाले. परंतु पौष महिना होता, थंडी खूप होती, गरोदर, अंगावर फाटके कपडे. मग कसं तरी गेले. पुढं एक ओढा होता, आणि तिथं ते स्मशानभूमी असायची पूर्वी ओढ्यामध्ये, आणि तिथं एक प्रेत जळत होतं. मग ते शेलार मामा होते, ते म्हटले इथं शेतकऱ्यांनी शेकोटी पेटवलेली दिसते, जरा आपण शेकूया इथं, म्हणजे तुला बरं वाटलं. हे म्हटले अहो ते काहीतरी वेगळंच दिसतंय, इथं कशी काय शेकोटी, वाड्यात कशी आहे शेकोटी. तर ते मामा जरा चलाक होते, म्हटले अगं बाजूला कडबे बिडबे असतात, कुठंतरी जाळ ते कडब्याला लागेल, त्यामुळे इथं ओढ्यात पेटवली या थंड्या शेक. आणि मग तिथं गेले. ह्याच्या लक्षात आलं की हे आहे मामा आपल्याला मुद्दामून चुकीचं सांगतायत, म्हणजे आपण शेकायला बसावं म्हणून हे सांगतायत. परंतु ओळखलं तरीसुद्धा मग पर्याय नव्हता, थंडी वाजत होती. जवळजवळ तासभर तिथं बसले, शेकलं, आणि मग पुढे गेले. बघितलं आपण, म्हणजे काय पद्धतीनं प्राध्यापक विलास पाटील सांगत होते. खरं म्हणजे हा सगळा जो प्रसंग आहे, वसंत सुर्वे, मला खात्री आहे की तुमच्याकडे सुद्धा असा एखादा प्रसंग असेल, तुम्ही थेटपणे त्या लढ्यामध्ये सहभागी झाला असाल किंवा नसाल, पण तुमच्या सोबत तुमच्या भोवती काहीतरी सुरू होतं, एक अतिशय महत्त्वाचं पर्व सुरू होतं, आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत, हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. वसंत सुर्वे, अशी एखादी आठवण सांगा. तुमचं गाव कुठलं? कर्जतच. अच्छा, तुमचं वय किती? वय आता 82 आहे. बरं, बोला. तो ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम होता, तो सगळीकडे कळला नव्हता, काही लोकांनाच कळला होता. त्याच्यामध्ये एक बाळासाहेब आरेकर हे व्यक्तित्व फार मोठं होतं. त्यांनी मला एक निरोप दिला की वसंता, हे जी काही नावं आहेत त्यांच्याकडे जाऊन अमुक अमुक वेळेला एकत्र भेटायचं एवढा निरोप द्या.
तर तसा मी ती जी नावं वाचली ती सगळी माझ्या परिचयाची होती, ओळखीची होती. त्यांच्या घरी जाऊन मी फक्त निरोप दिला. मी जाताना माझं दप्तर वगैरे घेऊन जायचो बरोबर, पण कोणाला संशय येईल म्हणून, पण शाळेत चाललेलं आहे कुठेतरी म्हणून. आणि ती नावं माझ्या नक्की लक्षात राहिली होती. आणि मी त्यांना जाऊन निरोप द्यायचा की बाळासाहेबांचा असा असा निरोप आहे, तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जमायचं आहे. हा एवढाच निरोप फक्त आम्ही सांगत असो. बाकी काय कार्यक्रम होता, काय होतं हे आम्हाला माहित नाही. फक्त अमुक ठिकाणी बाळासाहेबांनी बोलवलेलं आहे एवढाच निरोप आम्ही त्यांना सांगत होतो. त्यामुळे कोणाला पाटी दप्तर बरोबर असल्यामुळे कोणाला काही कळत नसे. नाही तर पोलीस तर सगळीकडे वावरत होते, पण तरी सुद्धा माझ्याकडे दप्तर असल्यामुळे कुणीही त्यांना कळलं नाही की हा कुठे चाललाय, हा कसला निरोप देतोय, हे काही त्यांना कळलं नव्हतं. आणि असे करत कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत होतो. संजय वजरेकर, इतिहासाचे अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या प्रसंगांकडे, या घटना घडामोडींकडे कसं बघताय? एक तर आम्हाला फार दुःख आहे की आपण तो काळ पाहिला नाही. आणि मग तो काळ आपण जर पाहिला नाही तर माझ्या मनामध्ये एक कल्पना अशी आली की तो काळ आपण पाहिलेला नाहीये आणि आता स्वातंत्र्य सैनिक सुद्धा फारसे राहिलेले नाहीयेत. तर नव्या पिढीला एक शिक्षक असल्यामुळे मी गेले अनेक वर्ष हा उपक्रम आमच्या जही अंबानी विद्यालयात नेहमी राबवतो की 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी क्रांतिकारकांना शोधून त्यांची एक मुलाखत या ठिकाणी घ्यायची. 4-5 वर्षापूर्वी पेनचे एक क्रांतिकारक 101 वर्षाचे होते आणि त्यांची आमच्या शाळेमध्ये मुलाखत झाली. त्याची बातमी त्यावेळेस सकाळ आणि बऱ्याच वर्तमानपत्रात आलेली होती. त्याची दखल तेव्हा सरकारने घेतली आणि त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले. आणि म्हणून मी एक प्रयत्न केला आणि या तिघांची त्या निमित्ताने परिचयाचेच होते. आणि मुलं अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं. कारण एक प्रसंग असा आहे, तो ह्या तिघांनीच सांगावं की गांधीजी कर्जतला आलेले होते आणि हे खूप माझ्यापेक्षा व्हायला खूप मोठे तिघही सांगतील. या तिघांनी गांधीजींना सुरुवात कोण करेल? हात वर करा. करा आता विद्यार्थी. सांगा. आम्हाला निरोप मिळाला होता की गांधीजी डेक्कन क्वीननी जाणार आहेत. तुमची गाडी होती माहिती नाही, पण संध्याकाळी ते पुण्याला जाणार आहेत. बरं. एवढी मोठी गर्दी होती तरी आम्ही काय केलं, ते आता जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मला फेन्सिंग असायचं, त्या फेन्सिंगवर चढून आम्ही महात्माजींना बघितलं. अरे आणि वा, खाली क्या उतरलेच बात है, नाहीत, क्या बात खाली है. उतरले पण ते दरवाज्यामध्येच उभे राहिले होते आणि हात करून सगळ्यांना नमस्कार करत होते. तेवढंच आमचा संबंध आला. प्रत्यक्षात मी बघितलं एवढ्या मोठ्या व्यक्तीला, मला ऊर भरून आला होता. पण बरेच लोक होते माझ्याबरोबर, सर माझे सवंगडी होते आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं. पण ते गांधीजी काही बोलले नाहीत आणि बोलले असले तर त्यांच्या जवळचे जे लोक होते त्यांच्याशी ऐकायला सर. बाकी आम्ही त्यांना प्रत्यक्ष बघितलेले आहेत. क्या बात आहे, फारच महत्वाचं आहे. जान्हवी ताम्हणकर म्हणजे सलमान खान किंवा शाहरुख खान आल्यानंतर तुम्ही अगदी ज्या पद्धतीने काय वाटेल त्या उड्या मारून त्याला बघता, तशी महात्मा गांधींची क्रेज होती. एक लक्षात घ्या, मी नव्या पिढीला अजिबात नावं ठेवणारा, बोल लावणारा नाही. माझं नव्या पिढीवर प्रचंड प्रेम आहे आणि तुम्हाला शाहरुख, सलमान किंवा आणखी कोणी आवडतात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण ही क्रेज एका महात्म्याची असणं, ही क्रेज राष्ट्रपित्याची असणं, हे सगळं जे आहे कसं वाटतं जान्हवी? हे ऐकताना काय वाटतंय? ऐकताना मी एकच गोष्ट खरं तर म्हणू शकते की स्वतःच्या देशावर त्या लोकांना इतकं प्रेम होतं की आजकालचे सुपरस्टार्स, आता आय डोंट थिंक की त्या लोकांना त्यांच्याबद्दल काहीही वाटेल, कारण त्यांचे खरे सुपरस्टार म्हटलं तर त्यावेळी गांधीजीच रिअल हिरो सुपरस्टार होते. आणि हा असाच एक रिअल हिरो क्रांतिसिंह नाना पाटील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रांतिसिंहांचे दुसरे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील. ॲडव्होकेट सुभाष पाटील हे खूप चांगले वक्ते आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विट्यामध्ये आहे, त्याचे प्रमुख संचालक आहेत. आणि त्यांच्याशी जेव्हा मी गप्पा मारल्या तेव्हा अनेक प्रसंगांचा उलगडा झाला. फार महत्वाचं बोलले ॲडव्होकेट सुभाष पाटील. काय बोलले बघूया. गोव्यामध्ये काय होतं, इथं ज्यावेळेस प्रतिसरकार निर्माण झालं त्यावेळेला इथं शस्त्र बाहेर सरळ मिळत नव्हती आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य असल्यामुळे तिथनं शस्त्रांना सोयीचं पडायचं. त्यामुळे शस्त्र आणायसाठी जे डी बापूंच्या ही 1-2 वेळा गोव्याला गेलेली होती. असल्या का शस्त्र आणण्याच्या ह्याच्यामध्येच प्रतिसरकारमधले एक महत्त्वाचे कार्यकर्ते बाळ जोशी म्हणून, त्यांचं गोविंद नाव असं नाव होतं, पण बाळ जोशी म्हणून ते सगळ्यांना ओळखत होते. तर बाळ जोशी पकडले गेले होते. आमचे तासगावचे एक जयसिंगराव माने होते, ते एक पकडले गेले होते. आणि प्रतिसरकारमधला अतिशय धडाडीचा आणि महत्त्वाचा कार्यकर्ता जेलमध्ये अडकलेला होता. त्याला जीवाची धोका होता. त्याला सोडवून आणायचं नियोजन जी डी बापांनी त्यांच्या सहकार्याने केलेलं होतं. पण हे नियोजन नेमकेपणानं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्याला विश्वासार्ह स्त्री कार्यकर्त्याची गरज होती. आई पण जिला 1-2 वेळा गेलेली होती,
तेव्हा तिच्यावर हे जावं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि जायच्या आदल्या दिवशी नाथाजी लाड तिला म्हणाले की तुला उद्या पणजीला जायचं आहे, आपल्याला बाळ जोशींना सोडवून आणायचं आहे. त्यावेळेला आमचे मधले बंधू होते ते 4-5 महिन्याचे होते आणि ते थोडे आजारी होते. तिनं सांगितलं माझं बाळ आजारी आहे आणि मी काय ह्या वेळेला येणार नाही, तुम्ही दुसरं कोणाला तरी द्या. संध्याकाळी नाथाजी लाडांच्याबरोबर रावसाहेब कळके आणि नाना पाटील घरी जेवायला आले. जेवताना रावसाहेब काकांनी मुद्दाम विषय काढला, ताई उद्या काय करायचं. ते रागात म्हटले नाही मी येणार उद्या. त्यांनी बघितलं सहेतुकपणे क्रांतिसिंहाच्या अण्णा काय करायचं म्हणून. क्रांतिसिंह नाना पाटील तिला म्हणले ताई जात असेल तर तिला मी नको म्हणणार नाही, जात नसेल तर तिला मी जा म्हणणार नाही, तिनं तिच्या बापाच्या नावाला शोभेल असं वागावं. त्यामुळे तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही आता. मग तिनं तिच्या आत्या गंगूबाई लाड त्याला आणि तिच्या क्रांतिसिंहाची आई होत्या त्या दोघींना सांगितलं आता बाळ तुम्ही सांभाळा, मी निघाले. गेली ती बहीण बनून, आमच्या बाळ जोशींची बहीण म्हणून गेली. त्यांचं जे नियोजनाचं होतं ते कागद त्यांनी तयार केला होता. तो कागद ते केस खूप लांब आणि मोठे होते, लांब त्याचा आंबाडा खूप मोठा व्हायचा त्या केसाचा. त्या आंबाड्यामध्ये तिने ते कागद ठेवलेलं होतं. आणि मग तो गेली भेटली, त्यानं तो निरोप वगैरे पोचवला. त्यानंतर ते बाळ जोशी तिथनं निसटले. पण जेलमध्ये गेल्यामुळं हिला पोलिसांनी पाहिलेलं होतं आणि याला बाहेर निसटणं पुन्हा अवघड झालेलं होतं. पण हे संकट येणार हे अगोदर लोकांना माहीत होतं, ज्याने तो नियोजन केलं होतं त्या जी डी बापूंना वगैरे माहीत होतं. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा मात कशी करायची त्यांनी नियोजन केलेलं होतं. त्यामुळे तिथले काही कोळी बांधव वगैरे त्यांना सहकार्य करत होते, सहाय्य होते, मदत करणार होते. रात्री 12 वाजता त्या माणसाने कोळी बांधवांच्या सहकार्याने मांडवी नदीच्या तिथं मांडवी नदीमध्ये उडी टाकली आणि ती मांडवी नदी रात्री 12 वाजता पोहून ते पैलतीरी आली. अनवाणी पायानं रात्रभर जंगल तुडवलं. पुन्हा ते जंगल 8 दिवस अनवाणी पायानं तुडवून ती बेळगावला आली आणि बेळगावनं पुन्हा रेल्वेने ती कुंडलला आली. कुंडलला येऊन कुंडल त्यांची राजधानीच होती. ती येण्यापूर्वीच बाळ जोशी आलेले होते. त्यामुळं तिला पाहिल्यानंतर त्या क्रांतीला आनंद झाला. त्यांनी मिठी मारली. त्यांनी सांगितलं तू आत्ता माझी कन्या शोभतेस. असा तो जेलमधला एक प्रसंग आहे की त्यावेळेला आज ती इतकी विकलांग दिसते. त्यामुळे तिनं असं काय केलं असेल असं इतरांना सांगितलं तर खरंही वाटणं शक्य नाही. पण वयाच्या अगदी 15-16व्या वर्षी ती रात्रीची ती मांडवीची खाडी पोहून आली. 1943 साली प्रतिसरकारच्या निर्मितीच्या दरम्यान जी डी लाड, नागनाथ नायकवडी ह्या सगळ्या क्रांतिवीरांनी, त्यामध्ये जवळजवळ 17-18 स्वातंत्र्य सैनिक त्यावेळेचे त्यामध्ये सहभागी होते. त्यांनी इंग्रजांची पेस स्पेशल ट्रेन लुटलेली होती. तो दिवस होता 7 जून 1943चा. त्याला आत्ता यावर्षी 75 वर्ष होत आहेत, 75 वर्ष लागतं आहे. त्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं तो शौर्य दिन त्याचं स्मृती जागा करायच्या आणि जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना त्याच्याबद्दलचे शाबासकी द्यायची, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांचा सत्कार करायचा, असं ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ आणि गोपाळकृष्ण गांधी यांनी नियोजन केलेलं होतं. त्याप्रमाणे ते ज्या ठिकाणी शेनोली खिंडीमध्ये ही गाडी लुटलेली होती पेस स्पेशल ट्रेन 75 वर्षापूर्वी, त्या जागेला वर जाऊन भेट द्यायचं. सगळ्यात स्वातंत्र्य जे आत्ता हयात आहेत त्यामध्ये भाग घेतल्यातले आता फक्त 2-3 स्वातंत्र्य 17-18 स्वातंत्र्य त्यामध्ये सहभागी होते. त्यातले आता 1-2-3 स्वातंत्र्य सैनिक फक्त राहिलेले आहेत. त्या सगळ्यांना तिथं त्यांनी जमा केलेलं होतं त्या दोघा तिघांना. त्याच्याशिवाय त्या लढ्यातले काही 10-15 स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना जमवून तो दिवस शौर्य दिन त्यांनी मानला होता आणि त्यांचा सत्कार केलेला होता. त्यानंतर काही स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या. त्यावर त्यांनी माझ्या आईची मुलाखत घेतलेली होती. बरं, तेव्हा जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते त्यापैकी कोण कोण आत्ता आहेत? त्यापैकी आत्ता प्रमुखमध्ये असलेले एक राम लाड कॅप्टन म्हणून ते तुफान सेनेचे त्यांनी तयार केली होती. त्या तुफान सेनेला सैनिकी शिक्षण देणारे कॅप्टन होते ते रामचंद्र लाड म्हणून, त्याला भाऊ म्हणतात आता, कॅप्टन भाऊ. तेवढेच आज तसे शिल्लक आहे. हनुमंतवाडी आहे. पण त्यावेळेला पारं, कुंडल, आटपाडी, आळसंद, हनुमंतवाडे आणि सागरेश्वरचा जो डोंगरमाथा आहे त्या डोंगरमाथ्याच्या बाजूला जे 4-5 गाव आहेत, मोहितेवाड गाव, देवराष्ट्र, कुंभारगाव, आसद आहे, ते गाव पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगतांच्यासाठी दडण्याची चांगली ठिकाणं होती. बरं, क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जरा थोडा जीवनपट सांगा ना, जन्मापासून ते एकूण जो जीवनपट आहे तो थोडा. क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म 3 ऑगस्ट 19चा. त्यांचं बालपण सगळं येड्यामध्ये गेलं.
मध्यंतरी त्यांचं शिक्षण खंडित झालं. एडे मच्छिंद्र. मच्छिंद्र मध्यंतरी त्यांचं शिक्षण खंडित झालेलं होतं. पण खंडित झालेलं शिक्षण एक रामपुरी बुवा होते पुंदीचे, त्यांनी त्यांना ही दुधोंडीचं आणि नागराच्या शाळेमध्ये ठेवून त्यांना 7वी फर्नाकोर फायनल इथंपर्यंत शिकवलं. फर्नाकोर फायनलमध्ये त्यावेळी चांगल्यापैकी शिक्षण, आत्ता आम्ही ग्रॅज्युएशनच्या लेवलचे जे शिक्षण आहे ते त्यावेळेचं फर्नाकोर फायनलचं शिक्षण होतं. इतके शिकलेले कोण असायचेच नाहीत. पण या शिक्षण घेत असतानाच त्यांचा जे सत्यशोधक चळवळ आहे त्या सत्यशोधक जलशाशी त्यांचा चांगला संबंध आलेला होता. काशेगाव, भिलवडी आणि अंकलखोप या ठिकाणी सत्यशोधक जलसे होते. आणि ते जलसे गावोगावी जाऊन प्रबोधन करायचे. त्या जलशाचे कार्यक्रम क्रांतिसिंह अनेक गावामध्ये नियोजित करायचे. त्यामुळे महात्मा फुले, शाहू महाराज, सत्यशोधक चळवळ ही यांच्याशी त्यांचा चांगला म्हणजे संबंध आले होता. ते त्याला सत्यशोधक चळवळीमध्ये कामच करत होते. तलाठी झाल्यानंतरसुद्धा प्रत्येक जत्रेमध्ये ते कुस्त्याच्या फडावर जायचे. तिथं त्यांची भाषणं व्हायची आणि त्यांना अशी सवय होती, 4 माणसं जरी जमली तर त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधनाचं काम चालू व्हायचं. अंधश्रद्धेच्या विरोधात खूप काम त्यांनी मोठं केलं होतं. म्हणजे अगदी अंकलखोपलात एक म्हसोबा म्हणून आहे देवस्थान, आणि तो म्हसोबा अतिशय कार्य आहे असं समजायचे. तर त्या म्हसोबाची कोणी आगळीक काढली तर त्याला ढंडाळे लागले असं लागतात आणि तो त्याला सोडत नाही असं समजायचं. याने त्या म्हसोबाचे डोळे काढून आणले, खिशात घातले. वर्षभरानं पुन्हा गेले. त्या पुजाऱ्याला विचारलं, अरे तुझा म्हसोबा लय कार्य आहे म्हणते ती. मग हायच म्हटलं. अरे मी त्याचं डोळं काढून नेलं तर मला त्यानं काय केलं नाही. म्हटलं त्याचं डोळं काढून नेलं मग त्याला दिसायचं कसं असलं ते पुजारी. म्हणजे अंधश्रद्धेवर एवढे कठोरपणा ते करत होते. पूर्वी मर्यायच्या गाड्या असायच्या, म्हणजे कॉलराची पटकीची साथ यायची. ते अस्वच्छतेचं कारण असायचे. पावसाळ्यामध्ये अस्वच्छता असायची. त्या अस्वच्छतेमुळं कॉलरा पटकीचे रोग यायचे, त्याची साथ यायची. पण लोकांची अशी कल्पना होती की मर्यायचा कोप झाला, कोपमुळं ही पटकीचा रोग आला. आणि त्यामुळं गावातून मर्यायचा गाडा काढायचा, तो दुसऱ्या गावाच्या विशी नेऊन सोडायचा, अशी एक प्रथा होती. ती गाडा म्हणजे काय, एक लाकडी गाडा करायचा, त्यावर 4-2 भावल्या करायच्या. त्या भावल्याला चिंध्यावर लुगडं मसून नेसवायच्या, तिच्या हळदी कुंकवानं मळवट भरायचं, तिला निवद नारळ करायचा, तिची गावातनं मिरवणूक काढायची. बाई आमच्या गावातून जा, आमच्यावर कृपा कर, दुसऱ्या गावात जा म्हणून तिला आपल्या गावाच्या विशीत नेऊन सोडायची. आणि लोकांना अगोदर सांगून बघितलं, अरे ह्या मर्यायच्या गाड्याने रोग जात नाही, हे चुकीचं आहे, ह्याला औषध उपचार, कॉलराची प्रतिबंधक लस केली पाहिजे. पण लोक ऐकायचे मनस्थिती नसायचे. त्याने ठरवलं मग गाडा अडवायचा. येड्यामध्ये त्याने प्रयोग केला होता. मग कसा अडवायचा, तर ज्या आता पूर्वेला जायचं आहे त्या गावात विशीर सोडायचं आहे, त्या बाजूला कुठली गावं आहेत, भवाननगर आहे, शिरला आहे, तिकडला ह्या लोकांचे काहीतरी पाहुणे पै असायचे. कुणाचा जावई असायचा, कुणाची मुलगी दिलेली असायची. त्या घरात जाऊन येऊन सांगितलं, अरे ही मर्याय तुझ्या त्या जावयाकडे गेली, तुझा जावया ना तर त्या तुझा सासरा ना तर पोरगी मेली, तर मग काय. त्या लोकांना त्यांनी उभं केलं. त्या लोकांनी विरोध केला, नाही आमच्या बाजूला मर्याय आणायची म्हणून. असं गावाच्या 4ही बाजूला त्यांनी लोकांना उभा केलं, या बाजूला मर्यायला जाऊन द्यायची नाही. आणि त्यामुळं त्या पुजाऱ्यांना गाडा न्यायचा कुठं हाच प्रश्न पडला. आणि त्यामुळं चौकातच गाडा थांबवून त्यांना सांगावलं हे गाडा काढायचा नाही. आणि त्यावेळेला त्यांनी मर्यायचा गाडा बंद केलेला होता. त्यामुळं अण्णाभाऊसाठी हा आपण बघतोय की ॲडव्होकेट सुभाष पाटील किती महत्त्वाचं मांडतायत. म्हणजे अनेकदा असं होतं की क्रांतिसिंह नाना पाटील किंवा हा सगळा संघर्ष लढा उभा करताना अनेकदा केवळ तो देशभक्तीचा आहे, केवळ स्वातंत्र्याचा आहे एवढंच वाटतं. पण हा केवळ देशभक्तीचा लढा नव्हता, हा केवळ स्वातंत्र्याचा लढासुद्धा नव्हता. हा एका अर्थानं नव्या मूल्यांवर देश उभा करायचा असा हा लढा होता. म्हणजे बघा, जातींच्या अनुषंगानं नाना पाटलांची भूमिका की जातपात मला चालणार नाही, आंतरजातीय लग्न झाली पाहिजेत, किंवा अंधश्रद्धेच्या अनुषंगाने म्हणजे म्हसोबाचे डोळे काढून घेतले. हा जो भाग आहे की म्हसोबाचे डोळे काढले आणि त्या पुजाऱ्याला सांगितलं की म्हसोबा फार कार्य आहे ना, मी डोळेच काढले, काय करतोय बघू. तर पुजारी पण भारी, पुजारी म्हटला अरे त्याला काहीतरी करायचं असेल पण तू डोळेच काढले, त्यामुळे तो दिसणार कसं त्याला. म्हणजे मुद्दा असा आहे की अंधश्रद्धेच्या अनुषंगाने सुद्धा ही भूमिका. त्यामुळे एकूण विवेकी जगणं असलं पाहिजे आपलं. आपली भूमिका जी आहे ती जात पात धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. याच्या अनुषंगाने ही मंडळी काम करत होती. आपल्याला हे माहिती आहे
की क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा स्वातंत्र्यानंतर लोकसभेला उभे राहिले तेव्हा ते कम्युनिस्ट पक्षाकडून उभे राहिले. म्हणजे साम्यवादी मूल्य आणि या सगळ्या अनुषंगानं मूल्याधिष्ठित एक नवा देश घडवायचा आहे अशी भावना या सगळ्या लोकांची होती. स्नेहा आपल्यासोबत आहे. स्नेहा, हे सगळं ऐकताना म्हणजे स्वातंत्र्यासाठीचा लढा किंवा देशभक्ती हे आहेच, पण जात धर्म महत्त्वाचे नाहीत, त्याच्या पलीकडे गेले पाहिजे. आंतरजातीय लग्न केली पाहिजेत, अंधश्रद्धा ज्या आहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत. अनेकदा असं होतं की आपल्या हातामध्ये स्मार्टफोन असतो, आपल्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तरीही आपण भविष्य बघत असतो. तरी आपण वास्तुशास्त्र आणि मग ते नाही वास्तुशास्त्र असं आहे वगैरे असं काहीतरी करत असतो की नाही ते डावीकडे अमुक पाहिजे, उजवीकडे हे आहे. मग तुम्ही एवढे शिकलात तरी उपयोग काय? नाना पाटील जी मूल्य सांगतायत त्या मूल्यांबद्दल तुला स्नेहा ऐकताना कसं वाटलं, काय वाटलं? त्यावेळी म्हणजे एक म्हणजे चळवळीचा जो हा चळवळ होती त्यावेळी म्हणजे काहीच महत्वाचं नव्हतं. म्हणजे जात धर्म त्या पलीकडे आपण एक फक्त भारतीय आहोत इतकंच त्यांच्यासाठी महत्वाचं. त्यांच्यासाठी नाही, तेव्हाही जाती होत्या, तेव्हाही धर्म होते, तेव्हा सगळ्या गोष्टी होत्या. एक लक्षात घ्या स्नेहा, हे त्यावेळी असं होतं, आपण असं काहीतरी दोन तुकडे पाडायला नकोत की तेव्हाचं जग वेगळंच होतं आणि आजचं जग वेगळंच आहे, असं काही नाहीये. नाही सर, तेव्हा याच्याहून अधिक जाती होत्या. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे अगदी दलितांची अवस्था काय होती, बाबासाहेब आंबेडकरांना त्याच कालावधीमध्ये फाईल भिरकावून मारली जायची, हे सगळं तेव्हाही होतं. मुद्दा असा आहे की याच्या विरोधामध्ये सगळे लोक उभे राहिले. म्हणजे मगाशी गांधींचा उल्लेख झाला, नाना पाटलांचा उल्लेख मी वारंवार करतो आहे, आंबेडकरांचा उल्लेख आपण केला पाहिजे, नेहरू आहेत. या सगळ्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना केवळ भारत माता की जय देशभक्ती एवढं म्हणायचं नव्हतं, त्यांना भारत हा या मूल्यांवर उभा करायचा होता की जी मूल्य जात धर्म याच्या पलीकडे असतील. तुम्ही बघा स्नेहा, एकाच वेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले, पण पाकिस्तान मात्र वेगळ्या दिशेने गेला आणि भारत मात्र अतिशय दिमाखामध्ये झेपावला. याचं मुख्य कारण काय? कारण भारतानं जात धर्म हे कधीही आपल्या निर्मितीचे आधार मानले नाहीत. ती मूल्य वेगळी होती, ती मूल्य संविधानिक मूल्य होती. त्यामुळे हे संविधान फार महत्त्वाचं आहे. संजय वजरेकर, एकूण राज्यघटना याच्या अनुषंगानं जरा या मुलांना काय सांगाल? मुळात थोडंसं विद्यार्थ्यांचा अभ्यास राज्यघटना तर फार दूरची गोष्ट राहिली, फार कमी पडतो. तुम्ही टिपिकल गुरुजींसारखं बोलू नका, विद्यार्थ्यांचं कमी पडतं वगैरे काही नाही. विद्यार्थ्यांचं सगळं उत्तम आहे, तुम्ही फक्त मुद्दा सांगा. एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना शिक्षकांनी असं बोललेलं अजिबात आवडत नाही की तुम्हाला हे कळत नाही म्हटलं ना की विद्यार्थी रागावतात. तुम्ही त्यांच्याशी बोला ना, तुम्हाला कळत नाही, तुमचं कमी पडतं वगैरे काही नाही. तुमच्या वयाचे मी 50 लोक दाखवतो ज्यांना काही माहिती नाही, असं काय त्यात काही फरक पडत नाही. बोला. राज्यघटनेच्या संदर्भात तुम्ही म्हणाल तर ज्यावेळेस ती बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ती लिहिली गेली त्याचा बराचसा इतिहास आपण सगळं नाही, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टीचं म्हणजे की हे सगळं जे आजकाल चाललं त्या राजकारणाबद्दल मी बोलत नाही, की तेव्हाच ही सगळी समानता आणि ही सगळी त्यावेळेस ती आणलेली होती. दुर्दैवानं त्याचं जे काही पुढे जे काही त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे होते, सगळ्यात महत्वाचं दुर्दैव काय आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन लवकर झालं. ही सगळी चर्चा आपण करत राहू. आता मी घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठेच जाऊ नका. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार अशी चर्चा आपण करतो आहोत. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या लेकीशी बोलत, त्यांच्या नातवांशी बोलत आपण एकूणच क्रांतीचा जय जयकार करतो आहोत. क्रांती दिन काल साजरा झाला, पण क्रांती म्हणजे काय, स्वातंत्र्य मिळालं आणि आत्ता आपण नक्की कुठल्या वळणावर आहोत अशी सगळी चर्चा सुरू आहे. क्रांतीचे साक्षीदार आपल्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे नव्या पिढीचे वारसदार सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यामुळे वारसा आणि आरसा अशा सूत्राभोवती आपण या सगळ्या गप्पा मारतो आहोत. क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारंवार उल्लेख होतोय आणि तो उल्लेख झाल्यानंतर म्हणजे त्यांचे नातू तर सांगत आहेतच तो वारसा, त्यांच्या कन्येनं पण सांगितला. पण खरी गंमत अशी असते की या महापुरुषांचा वारसा केवळ त्यांची मुलं नातवंड सांगत नसतात, आपण सगळेच सांगत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे गांधींचे नातूपणतू कोण आहेत, आंबेडकरांचे नातूपणतू कोण आहेत, यापेक्षा सुद्धा आंबेडकर प्रत्यक्ष सांगणारे अनेक लोक असू शकतात, कारण तो वारसा आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे, सगळ्यांचा आहे. मगाशी या सगळ्या गप्पा सुरू असताना ॲडव्होकेट सुभाष पाटील काही मांडणी करतायत, प्राध्यापक विलास पाटील काही सांगतायत, हौसाबाई तर फार छान सांगत होत्या. आणि हे सगळं सुरू असताना इथं जे क्रांतीचे साक्षीदार बसलेले आहेत त्यांनाही काही आठवणी आठवत आहेत.
मला वाटतं कोणाला वसंत सुर्व्यांना काही आठवणी आठवत आहेत, सांगा. क्रांतिसेवा नाना पाटील हे कर्जतला आले होते आणि त्यांची सभा फार मोठी झाली, ती अमराईमध्ये झाली होती. त्या सभेला मी प्रत्यक्ष हजर होतो. अच्छा, बर. प्रत्यक्ष सभेला मी त्यांना बघितलेलं आहे. कसे कसे काय व्यक्तिमत्व कसं होतं? फर्स्ट क्लास एकदम होतं. अच्छा, चांगलं होतं एकदम. आणि कणखर ज्याला म्हणतात, जोश ज्याला म्हणतात, अच्छा. जोश त्यांच्या अंगामध्ये होता. बर. जोश. आणि त्यांनी जे बोलायला सुरुवात केली तर आम्ही लहान असून सुद्धा आमच्या अंगात जोश आला की आपण हे काहीतरी महत्वाचं काहीतरी करायला पाहिजे. आणि सगळे सभाच त्यावेळेला तुडुंब उत्साहाने मारली होती सगळी. क्या बात फार आहे. मोठा अनुभव. वीरा देशमुख. नाना पाटलांच्या बद्दल म्हणायचं तर त्यांची सभा सर्वांनी सांगितलं कर्जतला झाली होती. याशिवाय एकदा मी दादरला गेलो असताना नाना पाटील एका ट्रेनने यायचे होते आणि नाना पाटलांच्या स्वागताला आचार्य अत्रे दादर प्लॅटफॉर्मला त्यांचं स्वागत करण्याकरता थांबले होते. त्यावेळेला नाना पाटील तिथे उतरले आणि मग सगळीच मंडळी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची वेळ होती ती, त्यावेळेला मला प्रत्यक्ष नाना पाटलांची, मी जवळ होतो, प्लॅटफॉर्म होता, बरीच गर्दी होती. आणि नंतर मी ज्यावेळेला कर्जतला त्यांची सभा ऐकली, नाना पाटील हे एकंदरीत समाजातले जे काही भेदभाव आहेत आणि अंधश्रद्धा आहेत याच्या विरोधात जास्त बोलत असत. कारण स्वातंत्र्य मिळालेलं होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला, त्यावेळेला स्वातंत्र्य हा प्रश्न राहिला नव्हता. तर आता ह्याच्या पुढे एक चांगला समाज घडवायचा या दृष्टीने त्यांचे विचार फार क्रांतिकारक होते. अगदी ॲडव्होकेट सुभाष पाटील यांच्याशी जेव्हा मी बोललो तर ॲडव्होकेट सुभाष पाटील हे क्रांतिसिंहांचे नातू, त्यांनी फार महत्वाच्या आठवणी सांगितल्या. आपण बघूया. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा गेले तेव्हा तुम्ही किती वर्षांचे होता? मी त्यावेळेला 25 वर्ष होतो. मी 51चा जन्म आहे, ते 1976ला गेले. हां, म्हणजे तुम्ही 1976ला गेला तेव्हा तुम्ही होता 25 वर्षांचे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी त्यांना अगदी जवळून व्यवस्थितपणे बघितलेलं आहे. खूप जवळ. बरं, आता एक म्हणजे असं आहे की 1942 पर्यंतचा कालखंड बऱ्यापैकी माहिती असतो आणि त्याविषयी लिहिलं जातं. 42 ते 47 या काळात काय घडलं? 42 ते 47 कालखंडामध्ये हा स्वातंत्र्याची पूर्वपहाट होती. याला स्वातंत्र्य जवळ म्हणजे 45 नंतर. 42मध्ये ते भूमिगतच होते, त्यांनी प्रतिसरकार निर्माण केलं. प्रतिसरकार हे सगळ्याला इतिहास तो माहिती आहे. पण साधारणपणे 45च्या निम्म्यानंतर स्वातंत्र्याची पहाट दिसायला लागली. जसा हिटलरचा पराभव झाला आणि दुसऱ्या महायुद्धातून हे सगळे रिकामे झाले, त्यावेळेला इंग्लंडला सुद्धा लक्षात आलं होतं आपल्याला आता बाहेर राज्य करणं अवघड आहे. त्यावेळेला इथं स्वातंत्र्य जवळ दुसरीच्या टप्प्यात यायला लागलं. तर काँग्रेसची वाटचाल ही मोठ्या लोकांच्या आणि भांडवलदारांच्या बाजूनं जाते आहे, असं स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे ह्याच्यामध्ये काम करणारे लोक होते, म्हणजे केशवराव जेदे, हे क्रांतिसिंह नाना पाटील, ही जी मंडळी होती ही महात्मा गांधीच्या विचारानं भारावून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाली होती. ही खरं तर सत्यशोधक समाजाची मंडळी. ही सुरुवातीला स्वातंत्र्य लढ्याच्या बाजूला नव्हती, मग 30च्या दरम्यान स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली. पण 45-46च्या दरम्यान त्याचं लक्षात आलं की ज्यासाठी आपण सार्वजनिक कामाला सुरुवात केली तो आपला हेतू साध्य होत नाही आणि काँग्रेसची वाटचाल वेगळ्या पद्धतीने जात आहे, सर्वसामान्याला न्याय आणि शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. त्यावेळेला हे सगळे मराठा नेतृत्व बाजूला विचार करायला लागले. त्यामुळं काँग्रेसने यांना डावलायचं ठरवलं होतं आणि ह्या विचारमंथनातून स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यांनी शेतकरी कामगार पक्षाची ताबडतोबीनं स्थापना केली. क्रांतिसिंह त्यामध्ये सहभागी झालेले होते. अच्छा, पण तरीसुद्धा क्रांतिसिंह जेव्हा पुढे त्यांनी राजकारण केलं निवडणुकीचं किंवा संसदीय राजकारण, ते काही शेतकरी कामगार पक्षातून केलं नाही. त्याचं काय घडलं? 1950-51च्या दरम्यान बरंच वाईट विचारमंथन झालं. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडला, नवजीवन संघटनेमध्ये सहभागी झाले. पुन्हा त्यांनी लाल निशाण पक्षाच्या याचं काही काम केलं. पण पुन्हा त्यांनी विचारांती भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये 1952-53च्या दरम्यान जायचा निर्णय घेतला. तो कायमचा घेतला आणि त्यावर त्यांनी कम्युनिस्ट पक्षात गेल्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत ते कम्युनिस्ट म्हणूनच राहिले. 57ची निवडणूक त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं लढवली. 67ची निवडणूक त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणूनच निवडली. दोन्ही वेळेला ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून संसदेवर निवडून आले. 57ला कुठून विजयी झाले? सातारा उत्तरमधून त्यांनी उभा राहिलेले होते. आळतेकर म्हणून स्वातंत्र्यसैनिक असणारे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात होते, त्यांचा त्यांनी पराभव केला होता. 67मध्ये द्वारखानात मंत्री म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा पराभव केलेला होता. पण 67मध्ये ते बीडला कसे काय उभे राहिले? काय थोडं त्यामध्ये वेगळं पण असू शकतं. इथं 67ला यशवंतराव सातारामध्ये उभा राहणार हा निश्चित झालेला होतो काँग्रेस पक्षाच्या वतीनं. आणि
ते संरक्षण मंत्री होते. आणि त्यामुळं हे स्वातंत्र्य लढ्यात यशवंतराव होतेच काही काळ का होईना. त्यामुळं यशवंतरावांना मानणाराही काही कार्यकर्ता होता, तो नाना पाटलांनाही मानणारा होता. ह्या सगळ्यांना वाटत होतं की नाना पाटलांनी यशवंतराव असं फाईट होऊ नये, ही लढाई बरोबर नाही. त्यामुळं त्यांच्या सहकार्याचं अनेकांचं मत होतं की तुम्ही इतरत्न कुठनं तरी उभं राहावं किंवा यशवंतरावनी कुठून तरी उभं राहावं. पण त्यांचा निर्णय झालेला होता सातारामधून उभा राहायचा. त्या दरम्यान कम्युनिस्ट पार्टी मराठवाड्यामध्ये चांगलं काम होतं त्यांचं. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टीने ठरलं होतं की त्यांना बीडमधून तिकीट द्यायचं. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टीने त्यांना बीडमधून तिकीट दिलं. पण वस्तुस्थिती अशी आहे की सातारमध्ये त्यांना कळलं की आपल्याला बीडमध्ये. ॲडव्होकेट सुभाष पाटील जे सांगतायत ते फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं तुमच्यापैकी कोणाकडे काही आठवणी आहेत, जरा सांगा. क्रांतिसेवक नाना पाटील यांच्या संदर्भामध्ये बोला. मोहन ठोसर. नाना पाटील माझ्या आठवणीप्रमाणे धोतरने असं लुंगी नेसलेले असायचे आणि मल्ल असं त्यांचं शरीर चांगलं. अच्छा, हा, मला ते त्यांचं व्यक्तिमत्व हवं होतं. दिसायचे कसे? मल्लासारखे असे म्हणजे अच्छा, उंची वगैरे एकदम तगडी, जाडजूड आणि अच्छा. आणि त्यांच्या आधी एक पनवेलला का खाला खोपलेली कुठे सभा होती. आमचा ड्रायव्हर तो नेमका मोहनला आपण घेऊन जाऊ म्हणून ते गेलो आणि येताना आणखी 2 कार्यकर्ते वाढल्यामुळे जागा राहिली नाही. त्या जागा राहिली नाही तर मग बावणा तू आता ये मागणं कुठं तरी येतं, मागणं कुठं येणार ते. तर शेवटी अर्धा बाबांच्या मांडीवर आणि अर्धा नाना पाटलांच्या मांडीवर असा बसून मी कर्जत निकट सहवास. आणि जसं सुर्वेने सांगितलं तसं गांधीजींचं आम्ही स्टेशनच्या समोरच राहत असल्यामुळे गांधीचे दर्शन झाले, सावरकरांचं पण दर्शन झाले. रेल्वेच्या अगदी जवळ असल्यामुळे रेल्वेने कोणी जात असलं सकाळी कुठे वृत्तपत्रात बातमी आली की आज हे अमुक जाणार आहेत की त्या गाडीवर आम्ही हजर असायचो. शाळेची वेळ सोडून म्हणजे अर्थात. रेल्वे स्टेशन जवळ असल्याचे किती फायदे असतात आम्ही बघितले नाही. अच्छा, रेल की भाषा मेल की भाषा. जान्हवी, हे सगळं तुम्ही ऐकता आहात आणि आता आपल्या समोर कुठली आव्हानं आहेत असं वाटतं? तर उत्तर तसं देता येणार नाहीये, पण ठीक आहे. म्हणजे आता आपल्या समोर कुठली चॅलेंजेस आहेत? चॅलेंजेस तसं म्हटलं तर तेव्हा आता चॅलेंजेसपेक्षा ऍक्च्युली आपल्याकडे म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स जास्ती आहेत. आणि चॅलेंजेस एवढेच आहेत की आपण ते जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत त्यांना कसं आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये आपण आपली जी शक्तीस्थानं आहेत आणि बलस्थानं आहेत त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण रूपांतरित कसं करतो याच्यावर अवलंबून आहे की आपण त्या आव्हानांवर मात कशी करतो. तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे त्या सगळ्या संदर्भामध्ये मी हौसाबाईंशी बोलत होतो. हौसाबाई पाटील क्रांतिसिंहांची लेक, आणि क्रांतिसिंहांच्या लेकीनं शेवटी जे सांगितलंय ना ते फार महत्वाचं आहे. ते आपण बघूया. सरकार आपलं आहे असं वाटतं का? गोरं गेलं काळं आलं या त्या खुर्चीवर, ती चुकलं या. ते खुर्ची त्या सरकारवरच लावून द्यायला पाहिजे होती. हे काळं असतं येऊन त्यावर. मग आता त्याच्यापेक्षा दुप्पटच लावलं या. मग आता पहिली माणसं आम्ही म्हातारी झालो. नाना पाटील आज असते तर काय केलं असतं? नाना पाटील असतं तर साऱ्या गावातनं पायानं हिंडून शिना माणसं तयार केली असती. काय बात आहे. नाना पाटील आज असते तर त्यांनी हिंडूनशी या माणसं तयार केली असती असं त्यांनी सांगितलं मला. म्हणजे हे किती महत्वाचं आहे तुम्ही बघा. मला असं दिसतंय आता याच्यामध्ये की ज्या पद्धतीनं त्या बोलत होत्या की आता गोरे गेले आणि काळे सरकार आले, त्या असं म्हणतायत की इंग्रजांबरोबर खुर्ची पण जायला पाहिजे होती. ती खुर्ची राहिली त्यामुळे अडचण झाली की त्या खुर्चीवर आता हे काळे येऊन बसलेले आहेत. त्यामुळे गोरे काय काळे काय शेवटी सरकार आपलं असलं पाहिजे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि खरं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली, ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी मांडणी केली आणि ॲडव्होकेट प्राध्यापक विलास पाटील बोलत होते, हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली असे स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीचा जय जयकार करणारे असं हे क्रांतीवीर हा आहे भारत. जिथं नाना पाटील म्हणाले होते आमचं पिकलं तेव्हा तुम्ही लुटलं, आता आमचं कर्ज फिटलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्यांदा घोषणा करणारे असं हे क्रांतिसिंह नाना पाटील. जात सोडल्याशिवाय मला भारतीय होता येणार नाही. धार्मिक भेदाभेद मी मानले तर मला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असं जाहीरपणे सांगणारे नाना पाटील.
कालच्या क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिसिंहांचं हे विधान किती महत्त्वाचं आहे. नाना पाटील म्हणाले, भारत माता की जय. आजही काही जण करतात सक्ती, भारत माता की जय म्हणा. अरे आम्हाला भारत माता की जय म्हणायला आवडतंच, पण ते म्हणायला आम्हाला कोण सांगतंय? ज्यांचा या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंधच नाही ते आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा. आमचा भारत कुठल्या एका धर्माचा नाही, तो सर्वांचा आहे. पाकिस्तानची जेवढी लोकसंख्या आहे त्याहून अधिक मुस्लिम माझ्या देशामध्ये राहतात, तरी हा देश दिमाखात झेपावतोय. कारण हेच त्याचं वेगळेपण आहे. पाकिस्तान निर्माण झाला तो धर्माच्या पायावर, मग तरी तो पुढे दुभंगला. पण भारत मात्र दिमाखात झेपावला. भारताची राज्यघटना हे आपलं बलस्थान आहे आणि ही राज्यघटना स्वातंत्र्य चळवळीतून उदयाला आली आहे. गेल्या 70 वर्षात भारतानं सातत्यानं प्रगती केली आणि आज हा देश या वळणावर उभा आहे. हे वळण कठीण आहे. नव्या काळाची आव्हानं सुद्धा नवी असतात. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणाले होते, सरकार लोकांचं असलं पाहिजे. गोरे साहेब जाऊन काळे साहेब आले तर त्यांनाही विरोध केला पाहिजे. एक लक्षात घ्या, भारताचं वेगळेपण काय आहे? भारतावर अंतिम सत्ता आहे ती जनतेची. ती कुठल्या गांधींची नाही, कुठल्या मोदींची नाही. तुम्ही आणि मी इथे सत्ताधीश आहोत. जर तुमची सत्ता हिसकावून घेतली जात असेल तर तुम्हाला सांगावं लागेल आम्ही कोण आहोत. आता खरी क्रांती हीच असणार आहे. आमच्यापासून कुठलीही माहिती लपवू नका. आम्ही काय बोलायचं हे तुम्ही ठरवू नका. इथल्या सर्वसामान्य माणसांकडं दुर्लक्ष करू नका. धर्माच्या नावानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नका. हे सरकारला सुद्धा सांगावं लागणार आहे. विकास आम्हाला हवाच आहे, पण तुम्ही ठरवता तो विकास नसतो. 4 धनाढ्य उद्योजकांचं आणखी धनाढ्य होत जाणं म्हणजे विकास नाही. आता क्रांती एकच आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. तुम्ही आणि मी या देशाचे सत्ताधीश आहोत. आपली सत्ता जाता कामा नये त्यासाठी लढावं लागणार आहे. कशा साई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्क आलं. त्या पहाटेच्या दिशेनं जाण्याचा संकल्प करत आज थांबतो इथंच. सगळ्या नामवंतांचे आभार मनापासून.